संदर्भामध्ये लाडक्या बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे. कसं पाहता तुम्ही या संदर्भात? हे बदमाश सरकार आहे आणि या सरकारकडून कुठे ट्रक पेट्रोलची घटना लष्करी सामानात घेऊन जात असताना ट्रक पेट्रोलची घटना जशी झालेली आहे तशाच पार्श्वभूमीवर अशा अत्यंत किळसवाण्या घटना या घडत आहे. त्यामुळे खराब प्रवृत्ती या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी बळावलेली आहे, हेच या प्रकरणाच्या माध्यमातून दिसून येतं. आज ओबीसी मेळावा या ठिकाणी झाला, मात्र मध्यंतरी ओबीसी मराठा हा टोकाला गेला होता. कसं पाहताय? अशा पद्धतीनं जाती जातीत धर्माधर्मात भांडणं लावण्याचं जो भाजपची जो डाव आहे, कुटील डाव आहे, त्या कुटील डावाला गत काळामध्ये आपल्याला दुर्दैवानं यश आलेलं बघायला मिळालं. मात्र आता लोकांनी सगळं समजून घेतलंय आणि अशा प्रकारे न करता सर्वांनी गुन्हा-गोविंदाने राहत असताना जातीनिहाय जनगणनेचा जो फॉर्म्युला काँग्रेसचा आहे त्या अनुषंगानं आता आरक्षणाच्या सर्व प्रश्न आपण सोडू या दिशेनं सर्वांचं जवळपास एकमत झालेलं आहे. मुंबई हाईकोर्ट में सरकार को फटकार आया है कि जाति वही योजना को अगर फंड नहीं लिया जाता तो उसको रोक दी। बार बार लगातार फटकारने के बावजूद भी ये सरकार बाज नहीं आती, तो कहीं ना कहीं ये बेशर्म सरकार है, ऐसा कहे तो गलत नहीं होगा. दादा, बंगाल में अमित शाह ने कहा है कि महिलाओं को 3,000 लागू करेंगे हम, ऐसा उन्होंने आश्वासन दिया। क्या कहेंगे आप? अमित शाह ने बंगाल में महिलाओं को 3,000 और यूसीसी लागू करने का तो ये जो महाराष्ट्र में लाडली बहना का जो फंडा है वही इस्तेमाल करने का वहाँ उनका प्रयास होगा, मगर एक लाडली बहना वहाँ ममता बनर्जी के माध्यम से पहले ही कार्यरत है. रोहित पवार ने कहा है कि जो खराब जो है भोलू बाबा तो सरकार एनकाउंटर मार देगी, ऐसा उन्होंने खबरें ट्वीट किया है. क्या है? उसकी संभावना हम नकार नहीं सकते, क्योंकि इसके पहले भी एक कीड़े गुरुजी जो है उन्होंने भी इसी प्रकार से बात की थी. आता या ठिकाणी रोहित पवार अजित पवारांच्या युती संदर्भात सातत्यानं संघर्ष करताना पाहायला मिळते. मात्र त्यांनी आता एक मोठं स्टेटमेंट केलं की सत्तेतला एक मोठा पक्ष दीर्घकाळ संगीताची मोठी सेवा केली. संगीत क्षेत्रामध्ये आपल्या अलौकिक शैलीच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं त्यांचं एक योगदान आहे. अनेक गीत गायन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या पल्लेदार गायन शैलीच्या अनुषंगानं शब्द प्रधानगी जी आहे ती लोकांच्या समोर आली आणि आपलं एक आगळं वेगळं अस्तित्व हे आशा भोसलेजींनी स्थापन केलं. त्यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष देखील एकीकडे फार महत्वाचा आहे, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मंगेशकर कुटुंबात असताना त्यांनी केलेला संघर्ष, कुठे करिअरच्या अनुषंगानं गायनासाठी केलेला संघर्ष, व्यक्तिगत आयुष्यातला संघर्ष हा देखील खूप मोठा होता. त्यामुळे एकीकडे संघर्षशील तर दुसरीकडे अलौकिक अशा व्यक्तिमत्वाच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मात्र यथार्थ आणि कृतार्थ संगीत क्षेत्राची सेवा करून त्यांनी निरोप घेतलेला आहे. माझी अशा व्यक्तिमत्वाला अत्यंत आदरपूर्वक ही श्रद्धांजली आणि भावांजली.